चालवतात, त्यामुळे हे सगळं चालू आहे आता. तर बघा इथं तुम्हाला आता एवढं सगळं चालू दिसत असेल. काम आता राडा पडलेला आहे, ते काम चालू आहे आपलं. आणि ड्रोनची ऑर्डर द्यायची आहे. 6000 ड्रोनची ऑर्डर आहे. काही इतकं जास्त नाही आहे, 6000 ड्रोनची ऑर्डर द्यायची आहे. त्यामुळे मग हे सगळं काम चालू आहे. तर आता एक ताई येतात इन्क्वायरीसाठी. त्या गेले 3-4 महिने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि आता त्या मशीन बघायला, म्हणजे मशीन बघायची आहे त्यांना, व्हिजिट द्यायची आहे आपल्या शॉपला. काल परवा पण मी एक व्हिडिओ टाकला शॉपला व्हिजिट द्यायला येतात म्हणून. तर ते आता येत आहेत आपल्या शॉपवरती व्हिजिट द्यायला. आणि बऱ्याच दिवसाचं चाललं होतं त्यांचं की त्यांना सुद्धा मशीन घ्यायची. म्हटलं ठीक आहे चालेल ताई या म्हटलं तुम्ही. त्यांना लोकेशन वगैरे पाठवलं तर येत आहेत आता त्या. तर अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्या आपल्या शॉपला व्हिजिट देऊन गेलेल्या आहेत. अजून संक्रांतीनंतर 2-3 जणी येणार आहेत, पण त्या इथल्या नाही आहेत, त्या लांबच्या आहेत, कर्नाटकच्या वगैरे आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगते एक ताई कर्नाटकच्या आहे आणि एक आहेत मुंबईच्या. तर मुंबईच्या अशा 2 जणी येणार आहेत. त्यांनी मला कॉल केला होता, तर त्या पण गेले म्हणजे 7-8 महिने झाले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. एक ताई येऊन पण गेले होते. एक ताई त्यांनी म्हणजे व्हिजिट दिली होती आपल्या शॉपला, पण तेव्हा त्यांचं मशीनचं म्हणजे फक्त शॉप बघायला आल्या होत्या. त्या एका ठिकाणी त्यांचे रिलेटिव्हचे इथं लग्न वगैरे होतं वाटतं, तर त्यासाठी आल्या होत्या त्या. आणि त्यानंतर त्या म्हणाल्या की चला आता आलोच आहे तर इथे पण भेट द्यायची. मग त्या माझ्याकडे आल्या होत्या. आता 2-3 दिवसांनी त्या मशीन घ्यायला येणार आहेत म्हणल्या. संडेला तर सुट्टी असते, मग संडेला तर नाही, संडे नंतर मंडे किंवा ट्यूजडेला वगैरे येतील. मग बघ जमलं तर टाकून व्हिडिओ. त्यांना जर पटला तर व्हिडिओ टाकायचा, त्यांचा कळायचं नाही तर मग इथं सांगतेच तुम्हाला मी. तर आहेच आपलं चालूच राहते माझी बडबड 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 बडबड. आता इथे एवढं काम चालू आहे आपलं. हे ना पटापट ऑर्डर द्यायची आहे. अजून एक पॅकिंग सुद्धा करायची आहे. ड्रोनचं हे मशीनचं ऑटोमॅटिक मशीनचं हे एकदम भारी आहे. त्यांचं मी काम करत राहते, मी फक्त इथं पॅकिंग करते. चला म्हटलं इथं पटापट पॅकिंग करून घ्यावी. कारण काय ते गोळा करून ठेवले ना की पसारा दिसत नाही मग जास्त. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर घरगुती व्यवसाय असं डोक्यात आणत असाल, हा विचार डोक्यात आणत असाल ना, तर त्याची थोडी पूर्ण माहिती घ्या आधी आणि त्यानंतरच मग गुंतवणूक करा. माहिती घेतल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. आता सकाळी आज एका ताईचा कॉल आला होता की आपण म्हणाला ताई थँक्यू सो मच, तुमच्याशी बोलून मला छान वाटलं, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. म्हटलं हे बघा ताई मी माझं काम करते सांगायचं. मला जेवढी माहिती आहे तेवढं मी सांगते. मी काही एवढी परफेक्ट नाही, जितकी मला माहिती आहे तेवढं मी सांगते. मार्केटिंग वगैरे कशी करायची, त्यानंतर पॅकिंग वगैरे कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचे काय काय रेट्स असतात, त्याचे प्राईस काय काय असतात, ह्या सगळ्या गोष्टीची मी माहिती तुम्हाला देईल. बरोबर ना. बाकी ना बिझनेस तुम्हाला करायचा आहे. आता त्या ताई येतीलच आता. आणि ह्याच्या दुसऱ्या ताई आहे ह्या पण येतात. या महिन्यात सगळे महिलांचे जास्त कॉल येत आहेत. महिलाच करतात व्यवसाय शक्यता हा घर बसल्या. पण या महिन्यात त्या 3-4 कॉल आलेत मला आणि त्या म्हणाल्या की आम्ही येतो म्हणून व्हिजिटसाठी. तर बघा आता इथं ना थोडे ड्रोन आपले पॅक झालेले आहेत आणि बाकीचे मी आता पॅक करते. पटापट पॅक करून घेते कारण इथे पसारा भरपूर आहे. पसारा भरपूर आहे इथे. आज काल आपण प्लेटची दिली ऑर्डर, आज काही प्लेटची ऑर्डर नाही आहे. आता उद्या राहील. उद्या परत मला 3000 प्लेटची ऑर्डर राहील. उद्या प्लेट तयार करते. आज काही प्लेट तयार करत नाही. हे वेस्टेज मटेरियल काय आहे की बाजूला काढलं ना असं की ड्रोन मग गोळा करायला ना सोपी जातं. म्हणजे पटापट पटापट हातात येतात. नाहीतर काय होतं नुसतं होऊन जातं सगळं. तरी आता बऱ्यापैकी मस्त कटिंग व्हायला लागलेली आहे. तुम्हाला जर काही माहिती हवी असते ना तर नंबर दिलेला आहे त्यावरती नक्की संपर्क साधा. कमेंट्समध्ये तर शक्यता मी इतकी उत्तरं देऊ शकत नाही, पण लाईव्हवरती येतात. आता मगाशी लाईव्ह चालू केली
कॉल आला बंद करावी लागते. कॉलच येते सारखे, मला काय करणार. साहेबांचा कॉल रिसिव्ह केला नाही की ते परत ओरडत असतात मला, कॉल का रिसिव्ह केला नाही, का बरं, काय काम आहे, काय करती, कॉल रिसिव्ह केला